हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज खूप दिवसांनी मिनी ब्लॉग टाकत आहे. त्याचं कारण असं की गेल्या 10-12 दिवसापासून आमच्याकडे ना सिलेंडरच नाही आणि सिलेंडर तर ब्लॅकने मिळत नाही आहे. तर मिळायला पण खूप टाईम लागणार आहे. जिथे आता बुकिंग करायचं आहे तिथे ठीक आहे. तर इंडक्शनवर जेवण बनवत आहोत. पण काही लोकांना विश्वासच बसत नाही की आम्ही इंडक्शनवर जेवण बनवतो आहे आणि ते देखील 10-12 दिवसापासून. त्याच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे. अगोदर चहा बनवून ठेवलेला आहे मी एका साईडला. इथे घेवडीची भाजी बनवते. घेवडीची भाजी बनवताना त्याच्यामध्ये जवळा देखील टाकायचा आहे. तो थोडासाच बाकी होता, तर म्हटलं चला त्याच्यामध्ये ॲड करूया. घेवडीची भाजी ॲक्च्युली इंडक्शनवर काय होतं आहे की एक एक गोष्टीसाठी खूप सारा टाईम लागतो आणि भांडी पण पर्टिक्युलर स्टीलचेच लागत आहेत. तर कुकरमध्येच प्रॉपर जेवण होते. तर एक झाल्यानंतर दुसरं ठेवायचं आहे, दुसरं झाल्यानंतर तिसरं ठेवायचं आहे, असं चालू आहे. सो त्याच्यात खूप टाईम लागतो आणि स्वराजला देखील बघायला लागतं आहे. सो प्रॉब्लेम होतो आहे. आणि इथे बघू शकता मी चहा बनवून ठेवलेला आहे साईडला आणि इंडक्शनवर भाजी ठेवलेली आहे. तर कपडे सुकत घातले सकाळी मशीनला लावून आणि इथे सुकलेले कपडे दुसरीकडे घालून ठेवले. बघा कपाटामध्ये पण कसे अवसर झाले आहे, कारण डेली ऑफिसला असतो तर एवढं सगळं मॅनेज करता येत नाही. चला बघूया नंतर जमलं तर आपण ते देखील साफ करूया. ते भाजी होत आहे आणि बाथरूम खूप घाण झालेलं, खूप दिवस झाले साफ नाही केलेलं होता. तर म्हटलं चला आपण आज साफ करूया. सो सगळं सामान होतं ते सगळं एका बाल्टीमध्ये काढलं आणि साफ करायला घेतलं मी. तिथे भाजी चेक करत आहे. भाजी होते, थोडं पाणी सुटतं ना घेवडीला. तर सगळं सामान काढलेलं आहे आणि साफ करायला घेतलेलं आहे मी. भाजी नंतर येऊन भाजी बघितली तर भाजी बऱ्यापैकी झालेली होती. थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये, तर मग ते जरा सूप व्हायला ठेवून दिलं. तर भाजी झाली आपली व्यवस्थित झालेली आहे. सगळे मसाले मीठ वगैरे ॲड करून छान झाली होती भाजी. ओके. आणि त्यानंतर भाजीचं पाणी गव्हायला 5-10 मिनटं तर लागली, कारण इंडक्शन खूप स्लो चालतं. तर बघू शकता इथे मस्तपैकी साफ करत आहे मी. सगळी खूप खराब झालेली सगळी प्लॅस्टिकची भांडी, पाऊस देखील पडून गेलेला, पाणी देखील भरलेलं, तर खूप खराब झालं. आता भाजी झालेली आहे तर मी तांदूळ आणि डाळ ठेवत आहे स्वराजसाठी, कारण त्याला डाळ भात तर खायला लागणारच आहे. तो एकाच कुकरमध्ये असं लावून ठेवला तर तो बरोबर होतो. इथे माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. बघा व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत मी. आणि बाथरूम घासून घेतला, खूप घाण झालेला, टाईल्स वगैरे त्या काचा वगैरे. तर आता मस्त झालेला होता, छान वाटलं बघून. इथे बघा स्वराज खेळतो आहे आणि हे अंथरुण्यात ठेवायची बाकी होती, ते ठेवायला घेतले. त्याच्यानंतर थोडा चहा आणि बटर टोस्ट वगैरे खायला घेतलेला आहे मी. नंतर स्वराजबरोबर थोडा खेळायला घेतलं, कारण डाळ भात लावलं तर त्याला व्हायला टाईमच लागणार आहे. स्वराज मस्तपैकी खेळतो इथे, बघू शकता तुम्ही. तर तब्येत थोडी ठीक नसते त्याची. सो खूप बारीक झाल्या पहिल्या.